तर आज विचार केला एक आणि झालं काही भलतंच होतं, तर ते काय तर ते पुढे व्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. तर त्यासाठी व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. आणि काल आलेल्या पावसामुळे अगदी बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं होतं. आणि तसंही आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळ सकाळी असंच वातावरण असतं, त्याच्यामुळे एकदम छान वाटतं सगळं बाहेर बघून. तर चला आता माझं सकाळचं जे काही क्लिनिंग आहे ते सगळी आवरून झालेली होती. त्यानंतर देवपूजा वगैरे होती तर तीही माझी करून झालेली होती. आणि त्यानंतर आता मी इथे ना नाश्त्यामध्ये पोहे करायला घेतलेले होते. तर त्यात थोडी कोथिंबीर वगैरे टाकली आणि प्लेटा वगैरे काढून घेतल्या सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता वगैरे करून घेतला. आणि बघा आज किती सारी लिलीची फुलं निघालेली आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सगळ्या कळ्या दाखवलेल्या होत्या की म्हटलं आता छान असा फुलांचा बंच तयार होणार आहे. तर खरंच बघा मस्त असा येल्लो येल्लो सगळा बंच तयार झालेला आहे आणि खूप सुंदर वाटत आहे ती सगळी फुलं. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला आता आमचा नाश्ता वगैरे झालेला होता आणि त्यानंतर मग आता सगळे आम्ही रेडी झालेलो होतो, कारण जरा बाहेर चाललेलो होतो आम्ही. तर मी, दिशा, कुणाल, अपेक्षा आणि हे आम्ही निघालेलो होतो. सक्षम आलेला नव्हता. आणि बाहेरचं वातावरण बघा पावसामुळे इतकं छान झालेलं होतं, जिकडे तिकडे छान असं हिरवगार दिसत होतं. आणि रस्त्याच्या मध्यभागी ही जी कागदी फुलांची झाडं लावलेली आहेत ना, मस्त अशी रंगबिरंगी सगळ्याला फुलं लागलेली होती. छान गुलाबी, पांढरी, लाल. तर खूप सुंदर वाटत होती सगळी फुलं बघून. तर चला आता आम्ही आलेलो होतो आदास्याला, म्हणजे आमच्या वाडीपासनं इकडे कळमेश्वर रोडवर आदासा म्हणून गाव आहे. याच्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आदासा गणपती. तर खूप छान असं देवस्थान आहे, गणपतीचं मोठं असं प्राचीन मंदिर आहे हे. आणि भरपूरशा गोष्टी अशा पुरातन आहे आणि काही नवीनीकरणचं काम सुरू आहे इथे. तर जसं की दिशा पहिल्यांदा आलेली होती तर म्हटलं चला तिला थोडं बाहेर फिरवून घेऊन येऊ, कारण ती नागपूरला कधीच आलेली नव्हती. तर पहिल्यांदाच ती नागपूरला आलेली होती. कारण जसं तिचं माहेर वणीचं आहे आणि सहसा जास्तीत जास्त नातेवाईक तिचे त्या भागानेच राहणारे आहे. नागपुरात असं जवळचं कोणीच नाही, त्याच्यामुळे मग तिचं कधीच नागपूरला येणं झालेलं नव्हतं. म्हटलं चला ती आलेली आहे तर कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ तिला. म्हणून मग आम्ही इथे आदासाला आलेलो होतो की म्हटलं चला दर्शन होईल गणपतीचं आणि थोडंसं तिलाही काही नवीन जागा बघितल्यासारखी वाटेल, म्हणून मग आम्ही सगळेच इथे आलेलो होतो. तर इथे फोटो काढण्यास मनाई आहे असं लिहिलं होतं, तरी देखील मी तुमच्यासाठी ही क्लिप घेतलेली आहे. कारण प्राचीन आणि प्रशस्त अशी ही मूर्ती आहे. म्हटलं चला तुमचंही दर्शन होईल. तर त्यानंतर काही मग फोटोज वगैरे काढले, कारण आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे इथला. तर तसं तर आज आम्हाला टेकडी गणपतीलाही जायचं होतं, कारण तिथलंही आमंत्रण होतं. तर यांच्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता तिथे, तर तिथे आम्हाला जायचं होतं. म्हटलं इथे दर्शन करू आणि त्यानंतर तिकडे निघू. मात्र अचानक असं झालं की अपेक्षाला ताप आला आणि सर्दी होती तिला थोडीशी, पण अचानक ताप आला आणि दिशालाही जरा बरं वाटत नव्हतं, कारण प्रवास जरा तिला सहन होत नाही. तरी आम्ही येताना गाडीच्या काचा ह्या उघड्याच ठेवल्या होत्या तिच्यासाठी, कारण तिला उलटीचा वगैरे त्रास होतो. आणि त्याच्यासाठी कुणाल हिंगणघाटवरूनही तिला टू व्हीलरनीच घेऊन आलेला होता, कारण तिला बसचा प्रवास काही सहन होत नाही. आणि गाडीचे काचं उघडे ठेवूनही तिला त्रास झालेलाच होता. त्याच्यामुळे मग आम्ही घरी आलेलो होतो आणि घरी येता येताच अपेक्षालाही डॉक्टरकडे दाखवून दिलेलं होतं. तर घरी आल्यानंतर हे सक्षम आणि कुणाल तिघही टेकडी गणपतीला गेलेले होते. त्यानंतर मग मी घरी स्वयंपाक केला आणि अपेक्षासाठी थोडी खिचडी वगैरे बनवली. आणि तिला जरा बरं नव्हतं ना, म्हणून मग खिचडीच बनवून दिली. आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केलीत. दिशाने गोळी वगैरे घेतली, त्यानंतर जरा वेळ तिने हे आराम केला. आणि त्यानंतर आता कुणाल आणि दिशा निघालेले होते मामीकडे. तर मामीचा आणि माझ्या मामभावांचा वगैरे त्याला फोन आलेला होता. तसा तर तो 1 दिवसासाठीच आलेला होता, तर पुढच्या वेळेला येईल तेव्हा जाईल असा त्याचा विचार होता. मात्र सगळ्यांचा मग वारंवार त्याला फोन येत होता, त्यामुळे मग तो तिकडे गेलेला होता.
आणि आता जरा पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्यामुळे त्यानेही रेनकोट घातला आणि दिशाला मी छत्री दिलेली होती हातामध्ये. आणि चला आता सायंकाळ झालेली होती, तर दिवा वगैरे लावून घेतला मी आणि अपेक्षा इकडे आराम करून राहिलेली आहे. तर आता तिला परत ना थोडा ताप चढल्यासारखा झालेला होता, त्यामुळे गोळी वगैरे दिली मी तिला आणि जरा ती आता आराम करत होती. म्हणून मग जरा वेळ तिच्याजवळच बसली, कारण स्वयंपाक करायला थोडा उशीर होता. म्हणून थोडा वेळ मग तिच्याजवळ बसली, कारण मुलांना बरं नसलं की त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्याजवळ बसावं. म्हणून जरा वेळ बसली तिच्याजवळ आणि त्यानंतर मग मी इकडे स्वयंपाकाला लागलेली होती. तर सुरुवातीला गॅसवर मी ना भात ठेवून दिला, त्यानंतर चपातीसाठी पीठ वगैरे मळून घेतलं आणि भाजी वगैरे पण करून घेतली. तर जेवणात आज मी शेवभाजी केलेली होती आणि कुणाल आणि दिशानं तिकडनंच जेवण वगैरे करून येणार होते, त्यामुळे मग मुलांनाही जेवायला वगैरे देऊन दिलं आणि हे यायचे होते म्हणून जरा वेळ वाट बघत बसली. त्यानंतर मग हे देखील आलेले होते, तर मग जेवण वगैरे करून घेतली. तर कुणाल आणि दिशा यायचे होते अजून. आणि ही ती साडी आहे जी मी काल आणलेली होती. तर अगदी लाईट वेट आहे ही साडी आणि असं त्याच्यावरनं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, परत त्यावरनं स्टोन वर्क आहे. तर छान अशी लाईट वेट आहे आणि रंगही छान वाटत होता त्याचा. लाईट कलर आहे, एकदम व्हायलेट कलर. तर तेवढ्यात मग कुणाल आणि दिशा आलेले होते. तर मग तिला हळदी कुंकू लावून ना साडी वगैरे मी देऊन दिली, कारण सकाळी त्यांना लवकर निघायचं होतं. सकाळी त्याचं 9चं ऑफिस असतं, म्हणून तो सकाळी 6, 6:15पर्यंत निघणार होता. तर म्हटलं सकाळी जरा गडबड होईल आणि सकाळी एवढ्या आंघोळ वगैरे होणार नाही, म्हणून म्हटलं चला आत्ताच देऊन देते. म्हणून हळदी कुंकू वगैरे देऊन तिला साडी वगैरे देऊन दिली मी. आणि मग सकाळी ही गडबड वगैरे होऊ नये म्हणून मग तिने ही सगळी पॅकिंग वगैरे पण करून ठेवलेली होती, कारण त्यांना सकाळी लवकर निघायचं होतं. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.